नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या स्वामी महाराजांना अतिशय प्रिय असलेली सेवा म्हणजे महाराजांना मुजरा करणे याविषयीची माहिती घेणार आहोत। महाराजांना मुजरा का करावा, कसा करावा आणि जर तुम्हाला महाराजांची इतर कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर ही मुजरा करण्याची अतिशय साधी सोपी सेवा तुम्ही करू शकता आणि ही सुद्धा महाराजांची उच्च कोटीची आणि लगेच फळ देणारी सेवा आहे। महाराजांचे चरित्र वाचून कळते की महाराजांनी अनेक लीला केल्या आहेत आणि त्यांनी अनेक स्वामीभक्तही घडवले। महाराजांच्या चरित्रामधून असेही कळते की महाराज जेव्हा सगुण रूपात अक्कलकोटमध्ये होते त्यावेळेला सुद्धा सर्व भक्त त्यांना मुजरा करत असत। आपण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये, मठामध्ये किंवा केंद्रामध्ये सुद्धा बघतो की अनेक भक्त स्वामींना त्रिवार मुजरा करतात। स्वामींना 3 वेळा मुजरा का करावा, तर स्वामी हे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचा अवतार आहेत। सर्व देवांचा वास स्वामींमध्ये आहे। स्वामी हेच आपले श्रीपाद श्रीवल्लभ आहेत आणि श्री गुरु नृसिंह सरस्वतीही स्वामीच आहेत। आपले स्वामी हे त्रिगुणरूपी आहेत। स्वामींना त्रिवार मुजरा केल्यामुळे पाताल, पृथ्वी आणि आकाश यांनाही नमस्कार केल्याचे पुण्य लाभते। आपले स्वामी हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म आहेत। आपले स्वामी हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत। तेच या संपूर्ण विश्वाचे पालक, मालक, चालक आहेत। स्वामी हे राजाधिराज आहेत। आपल्या भक्तांचे ते लाडके राजे आहेत। आपल्या भक्तांचे म्हणजेच प्रजेचे नेहमीच संकटांपासून ते संरक्षण करतात। त्यामुळे अशा संकटांच्या वेळीसुद्धा आपल्या राजाला नुसता नमस्कार नाही तर त्रिवार मुजरा करावा, आभार प्रकट करावे। महाराजांना आपण नमस्कारही करू शकतो, पण स्वामींना मुजराच का करावा त्याचं काय महत्त्व आहे, तर श्री स्वामी चरित्र सारामृतामध्येच एक श्लोक आहे की करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता, माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची। त्यामुळे जास्तीत जास्त विनम्र भावाने स्वामींना शरण जाण्यासाठी मुजरा करणेच योग्य आहे। महाराजांना मुजरा करताना आपण आपले गुडघे टेकवून महाराजांसमोर शरणागती पत्करावी। त्यानंतर प्रार्थना करावी की महाराज, मी आपल्याला संपूर्णपणे शरण आलेलो आहे। माझ्याकडून ज्या काही कळत नकळत चुका झालेल्या आहेत त्याबद्दल मी माफी मागतो आणि आपण मला नेहमी चांगले आचरण करण्याची सद्बुद्धी द्यावी आणि नेहमी आपण माझ्याबरोबर राहावे। त्यानंतर महाराजांना त्रिवार मुजरा करावा, आपले डोके जमिनीवर टेकवावे आणि नाक घासावे। महाराजांसमोर डोके टेकवल्यामुळे आणि नाक घासल्यामुळे आपण स्वामींना संपूर्णपणे शरण आलो आहे असा याचा अर्थ होतो। मुजरा केल्याने आपल्यामधील अहंकार आणि मीपणा हळूहळू कमी होऊ लागतो। आता महाराजांना 108 वेळा मुजरा करण्याचा संकल्प कसा करावा। आता जसा तुम्ही महाराजांना त्रिवार मुजरा करता, आपल्याला त्याच पद्धतीने 7 वेळा, 11 वेळा, 21, 51 किंवा 108 वेळा आपल्याला महाराजांना मुजरा करायचा आहे। मुजरा करण्याची कृती तीच असणार आहे। याबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत 108 वेळा मुजरा करू शकता। जर तुम्हाला इतर कोणतीही सेवा करायला जमत नसेल तर ही सोपी सेवा पण अतिशय प्रभावी सेवा जरूर करा। जेव्हा पण आपण महाराजांना मुजरा करतो तेव्हा आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो, त्यांना संपूर्णपणे शरण जातो। यावेळी आपण आपल्यातला गर्विष्ठपणा काढून टाकलेला असतो, म्हणून आपण महाराजांच्या लवकर जवळ पोहोचतो। स्वामींना शरण येणाऱ्या भक्तांना स्वामी जवळ घेतात, मायेने गोंजारून त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवतात आणि त्या भक्ताचा सर्व कारभार स्वामी स्वतःच चालवतात। महाराजांना मुजरा करणे म्हणजेच त्यांना शरण जाणे ही महाराजांची उच्च कोटीची सेवा आहे। त्यामुळे या सेवेची तुम्ही सवयच लावून घ्या। तुम्ही जेव्हा पण घरातून बाहेर पडता तेव्हा महाराजांना मुजरा करूनच घराबाहेर पडा। बाहेरून आल्यानंतर सर्वप्रथम हातपाय धुवून मग महाराजांची भेट घ्या, महाराजांना मुजरा करा आणि मग आपल्या कामाला लागा। याशिवाय जेव्हा पण तुम्ही महाराजांच्या मठामध्ये, मंदिरामध्ये जाल तेव्हा महाराजांना न चुकता मुजरा करण्यास विसरू नका। महाराजांना संपूर्ण शरण जाऊन मुजरा करणे ही त्यांना आवडणारी आणि लगेच फळ देणारी सेवा आहे। जितक्या जास्तीत जास्त वेळा तुम्ही महाराजांना मुजरा कराल तितके तुम्ही महाराजांच्या लवकर जवळ पोचाल। बऱ्याच दिवसापासून जर तुमचे कोणते काम अडून असेल किंवा जर तुम्हाला तुमची कोणती इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही महाराजांना 108 वेळा मुजरा करण्याचा संकल्पही करू शकता। जे कोणी अडचणीमध्ये आहेत त्यांनी ही मुजरा करण्याची सेवा नक्की करून बघा, तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच फरक जाणवू लागेल। महाराजांना 108 वेळा मुजरा करण्याची सेवा जर तुम्ही हाती घेतली असेल किंवा असेही तुम्ही मुजरा करत असाल तर कोणत्याही प्रकारचा कमीपणा किंवा स्वार्थी भाव न ठेवता विश्वासाने आणि प्रामाणिकपणे आपली मुजरा करण्याची सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करावी। आपले स्वामी महाराज हे कलियुगामध्ये हाक मारताच, स्मरण करताच,
भक्तांसाठी अवतीर्ण होणारे साक्षात ईश्वरच आहेत. तर अशा पद्धतीने महाराजांची ही उच्च कोटीची समजली जाणारी मुजरा करण्याची सेवा प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांनी नक्की करावी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या काही शंका असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.